उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केलेत. त्यामुळे थोरवे हे ऐन अधिवेशनावेळी अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. या अभिनेत्रीने आपल्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले. या अभिनेत्रीने खालापूर येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केलेत. शिवाय थोरवे यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे प्रकरण नक्की काय याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. खालापूरच्या कांड्रोली गावाजवळ हेमांगी राव यांची जमीन आहे. या जमिनीचा हा वाद आहे. ही जमिनीचा नवी मुंबई येथील बिल्डर दीपक वाधवा याच्याबरोबर व्यवहार झाला होता. मात्र हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाहीये. त्या ठिकाणी आता हेमांगी राव आपल्या पतीसह नवा प्रोजेक्ट करत आहेत. मात्र या प्रोजेक्टला वाधवा यांच्या गुंडाकडून आडकाठी आणली जात आहे, असा आरोप राव यांनी केलाय. ही जागा हडपण्याचा डाव वाधवा यांचा आहे. त्याचा आमदार महेंद्र थोरवे यांची साथ आहे, असाही आरोप त्यांनी केलाय. त्यात भर म्हणून खालापूर पोलीस देखील कोणतीच दखल घेत नाहीयेत, असंही हेमांगी राव यांचे म्हणणे आहे. आपल्यासह कुटुंबातील पती व मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. त्यामुळे सरकारने मला न्याय द्यावा, अशी मागणी हेमांगी राव यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी खालापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह नवी मुंबईतील बिल्डर दीपक वाधवा याच्या विरोधात केली आहे. शिवाय या प्रकरणी त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहेत. ही जागा जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत आहे. या जागेचा व्यवहार 11 कोटीचा ठरला होता. मात्र तो पूर्ण झाला नाही, असं राव सांगतायत. मात्र आता अनेक वर्षानंतर वाधवा या जमिनीवर आपला हक्क सांगत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात हेमांगी राव यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे थेट नाव घेतले. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. बिल्डर बरोबर मिळून जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोपही राव यांनी केलाय. शिवाय त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ही तापण्याची शक्यता आहे. थोरवे हे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंच्या विरोधात बोलत आहेत. अशा वेळी या प्रकरणावरून थोरवे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.